बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चांगलंच रंगत आलं आहे. यावेळी घरातून बाहेर पडलेला पहिला स्पर्धक आहे राधा पाटील. तिच्या एलिमिनेशन नंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. राधा पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने बरेचसे खुलासे केले आहेत. तिने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली की प्रभू शेळके हा खोटा आहे. तो हे सर्व सिंपतीसाठी करत आहे, असं तिने दावा केला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच तिने घरातील सदस्यांचे खरे चेहरे सर्वांसमोर आणले आहेत. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत घरातील साधा मुलगा म्हणजेच प्रभू शेळके याच्यावर काही आरोप केले आहे. प्रभू शेळके हा घरात जे काही वागत आहे ते नैसर्गिक नसून तो प्रेक्षकांची सहानुभूती मिळावी म्हणून सिंपती कार्ड खेळत आहे. त्याला कॅमेऱ्याचं गणित चांगलं कळतं, त्यामुळे त्याचा तो वापर त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे. यामागचं कारण सांगताना राधा म्हणाली की प्रभूला बरोबर माहीत आहे की कॅमेरा कुठे आहेत. तो कॅमेऱ्यासमोर जाऊन आपल्या घराची परिस्थिती, त्याने घालवलेले हालाचकीचे दिवस, माझ्या परिस्थितीबद्दल तो बोलतो. माझं घर असं आहे, माझं घर तसं आहे, माझ्या घराची परिस्थिती अशी आहे, हे तो वारंवार सांगून प्रेक्षकांच्या मनात त्याच्याबद्दल दया निर्माण करत आहे, जेणेकरून प्रेक्षक भावनिक होऊन मला वोट करतील. एकीकडे प्रभू त्याच्या घरातील परिस्थितीची गाथा सांगतो, तर दुसरीकडे चहा किंवा साखर संपली अशा क्षुल्लक कारणावरून तो इतर मुलांशी भांडतो. जर तो अशा खरंच परिस्थितीतून आला असता तर तो अशा क्षुल्लक कारणावरून भांडला नसता. तर राधाच्या म्हणण्यानुसार कॅमेऱ्यासमोर एक आणि वास्तव्यात एक असं प्रभूचं वागणं आहे. प्रभू हे सर्व फुटेज मिळवण्यासाठी करत आहे आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रभू हे सर्व काही करत आहे, असं राधा मुलाखतीत म्हणाली. तर प्रभू शेळकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.